आपण सुरुवात करूया आता शीर्षाच्या पुढच्या वाक्याला. आपण सुरुवात केली होती हरिओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि त्वमेव केवलम कर्तारम त्वमेव केवलम धर्तारम त्वमेव केवलम हर्तारम त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात ज्ञात्मासि नित्यम. म्हणजे तू कोण आहेस, तुझी खरी आयडेंटिटी काय हे आपण बघितलं होतं. मी खरं सांगतोय, एथिकल प्रिन्सिपल सांगतोय, उत्तम वचमी सत्यम वचमी. मग तुझ्या ड्युटीज काय आहेत? अवत्वम वाम अवभक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. तुला रक्षण करायचंय. तू जे बोलतोयस त्याच्यापासून, ऐकतोयस त्याच्यापासून, देतोयस घेतोयस, तुझ्या सगळ्यांचं तुला रक्षण करायचंय. मग सजगता आली. तिसरं, कुठून रक्षण करायचंय? पाठीमागून किंवा पास्ट मधून, फ्युचर मधून किंवा पुढून, उत्तरेकडून दक्षिणेकडून, वरून खालून, सगळीकडून तुला तुझं रक्षण करायचंय. तू वाङ्मय स्वरूप आहेस, तू चिन्मय स्वरूप आहे, तू आनंदमय, तू ब्रह्ममय आहे. तुला समजलं उमजलं, तू त्या आनंदाने अंमलात आणतोयस. तू सच्चिदानंद आहे, अद्वितीय आहेस, तू ब्रह्ममय आहे, तू प्रत्यक्ष ब्रह्मनच आहेस. तू ज्ञानमय आणि विज्ञानमयसी आहे. तर ज्ञान आणि विज्ञानमयसीवरती आपण बरंच केलं होतं. मग तुझ्यातच सगळं तयार झालंय. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते त्वत्तत् तिष्ठती त्वयि लयी मेष्यति. तेच लय पण होतो आणि परत पुन्हा येतं. कल्पानंतर परत कल्प सुरू होतो. सर्वम जगदिदम त्वयि प्रत्येती. मग तुझ्यात काय काय आहे? आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. त्वं भूमी आपो अनलो अनिलो नभः. हे इति यतीनी होतं. तू कोण कोण आहेस आणि नेती नेतीनी तू हे नाहीयेस असं शंकराचार्य कसं म्हणतात हे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. तर आज आपण पुढचं वाक्य बघतोय. त्वं चत्वारी वाक् पदानी. म्हणजे तू चारी प्रकारची वाणी तुझ्यात आहे. आता चारी प्रकारची वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ते तुम्ही ऐकलं असेल नसेल, पण ही जी चार प्रकारची वाणी आहे ही नथिंग बट चार प्रकारचं लेवल ऑफ कॉन्शियसनेस. जे तुमची खरी आयडेंटिटी आहे, द्रष्टा स्वरूप जी आहे, ती परा वाणी जी आहे, जिथे काही तयारच झालेलं नाहीये. सुप्रीम ऍब्सोल्यूट कॉन्शियसनेस ही परा झाली. तिथे कुठलाही शब्द तयार झालेला नाहीये, मनात विचार तयार झालेला नाहीये, कुठलंही बीज रोवलेलं नाहीये. वाणीच्या आधी, कुठलाही शब्द बोलायच्या आधी मनात विचार तर तयार होणार. तो विचार सुरू व्हायच्या आधी त्या विचाराचं बीज तर रुजणार, पण बीजही तयार झालेलं नाहीये. त्याचा अर्थ व्हॉट वी से इज अनमॅनिफेस्टेड पोटेन्शियल फॉर स्पीच. म्हणजे अजून ते प्रकट झालेलं नाहीये. म्हणजे आता मी जर तोंड बंद केलं तर कुठलाही आवाज येत नाहीये, पण तोंडामध्ये आवाज काढण्याची शक्ती आहे, ती फक्त दिसत नाहीये. हे जेव्हा आपण आतल्या जातो तेव्हा त्याला परावाणी असं म्हणतात. पश्यंती म्हणजे बीज स्वरूपात, सीड फॉर्म मध्ये तुमच्या मनात विचार निर्माण झालाय. एखादी गोष्ट दिसली, एखादी गोष्ट ऐकली, एखाद्या गोष्टीबद्दल विचार सुरू झाला तर ते जे पहिले बीज सीड तयार होते त्याला म्हणतात पश्यंती. जी आपल्याला बीज दिसायला लागतं, बी रोवलेली दिसायला लागते, तिथे इच्छाशक्ती कामाला लागते. सटल सीड ऑफ थॉट म्हणजे एकदम पुसटशी चित्र आपल्याला दिसायला लागतं, त्याला पश्यंती असं म्हणतात. त्याच्यात कुठला आवाज नसतो, तुम्हाला काही कळत नसतं, पुसट चित्र दिसायला लागतं. पुसट एकदम दुरून व्यक्ती आहे, समजा दुःख जमलेलं आहे आणि खूप लांब व्यक्ती आहे, तर तुम्हाला काही दिसत नसतं. ती व्यक्ती थोडी जवळ पहिले यायला लागते तेव्हा पुसट दिसायला लागते. ती पुसट पहिल्यांदा दर्शन द्यायला लागते, काहीतरी धुक्यात येत आहे, ते झालं पश्यंती. म्हणजे आवाजाच्या स्वरूपाचं जी इच्छाशक्ती तयार होते ती आली सटल सीड ऑफ थॉट, दॅट इज पश्यंती. मग पुढचं आहे मध्यमा. आता पश्यंती आणि वैखरी, चित्र दिसायला लागलं आणि पूर्ण स्पष्ट दिसलं, त्याच्या मधला जो ब्रिज आहे, ह्याला जे जोडणार आहे ते आहे मध्यमा. त्यामुळे मध्यमामध्ये तो विचार मनामध्ये पूर्ण तयार झाला. तो पूर्ण तयार झाला की आता फक्त बोलायचा बाकी आहे. तो पूर्ण तयार होण्याच्या प्रक्रियेला ज्ञानशक्तीची गरज असते. पहिले इच्छाशक्तीमध्ये बीज रोवलं गेलं, ज्ञानशक्तीने ज्ञानाचा वापर करून नक्की काय बोलायचंय ते तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे, तर ती ज्ञानशक्ती वापरली गेली. आणि वैखरी, ग्रॉस, मॅनिफेस्ट, जेव्हा तुम्ही बाहेर शब्द पडले, आवाज बाहेर पडला,
तेव्हा त्याला फायनल साऊंड, तेव्हा क्रियाशक्ती कामाला आली. म्हणजे पहिली आली इच्छाशक्ती, मग ज्ञानशक्ती, मग क्रियाशक्ती. या सगळ्या शक्तींच्या आधी जी होती ट्रान्सेंडेंटल स्टेट, ती परावाणी. परावाणीमध्ये सीड पण नव्हतं, तुम्हाला दिसत पण नव्हतं, सगळी नीरव शांतता होती. पण तुमच्यात क्षमता होती सीड तयार करण्याची. पश्चंतीमध्ये थोडं दिसायला लागलं, मध्यमामध्ये स्पष्ट दिसायला लागलं, आणि वैखरीमध्ये शब्द बाहेर पडायला लागले. त्वम चत्वारी वाक्पदानी, म्हणजे तुझ्यात या चारी वाणी सामावलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा करता धरता तू आहेस, असं गणक ऋषी म्हणतात. तू म्हणजे आपण स्वतः. आता इथे पुढे गेलं आपण तर अजून एक वाक्य येतं, त्वम शक्तित्रयात्मक. आता शक्तित्रयात्मक म्हणजे तीन शक्तींचं एकत्र तुझ्यात सामावलेलं आहे. तर कुठल्या तीन शक्ती? इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. म्हणून हे वाक्य मी इथेच घेतलंय, पुढे परत याचा संदर्भ द्यायची गरज पडणार नाही. तर इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती तुझ्यातच सामावलेल्या आहेत, त्या तुझ्यातूनच तयार होत आहेत. तर इथे झालं वाक्य आपलं, त्वम चत्वारी वाक्पदानी. आता या गोष्टी जर नवीन होत्या, जरा कधी कधी डोक्यावरून जातात, पहा पश्चंती, मध्यमा, वैखरी, त्याचं काय देणं घेणं आहे. तर जेव्हा तुम्हाला प्रत्याहार करायचा असतो अष्टांग योगामध्ये, इंद्रियांवरती निग्रह करायचा असतो, तेव्हा तुम्ही जर पश्चंतीवरती ती सीड फॉर्मच तयार नाही होऊन दिली, इच्छाशक्तीच तुम्ही तिथे दाबली, तर पुढे तुम्हाला इंद्रिय निग्रह करायची गरज पडत नाही. हा त्याचा पुढचा उपयोग असतो या डीप याचा. आपण आता रोजच्या गोष्टीकडे येऊया. सूर्यनमस्कार. लहानपणापासून आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकलेला आहे. बऱ्याच जणांनी सूर्यनमस्कार घातलेत, बऱ्याच जणांनी नियमित घातलेत, बऱ्याच जणांनी मध्ये मध्ये सोडलेले आहेत. मी लहान असल्यापासून, म्हणजे पहिलीत असल्यापासून मंगलमूर्तीमध्ये राहायला गेलो, नमस्कार मंडळासमोर, नावच नमस्कार मंडळ. आणि तिकडे दर श्रावण महिन्यात शाळेत जाताना आई बाबा मला सकाळी तिकडे न्यायचे, चला ते नमस्कार घाला रोज. मग महिन्याच्या शेवटी दूध मिळायचं, एखादी पट्टी बिट्टी काहीतरी मिळायचं, आणि मग आम्ही शाळेत जायचो. तर तिथे आवृत्त्या काय असतात, सूर्याची 12 नावं कुठली, सगळं बोर्डवर लिहिलेलं आहे तिकडे. एकदम त्यांनी रेग्युलर वर्षानुवर्ष ही परंपरा छान पाळलेली आहे. तर ती 12 नावं काय आहे, हा सूर्यनमस्कार काय प्रकार आहे, एखादी नवीन गोष्ट जर आपल्याला माहिती झाली तर जास्त आनंद होईल. तरी रोजच्या जीवनातल्या गोष्टीची आपण आज माहिती घेऊ आणि थांबू. म्हणजे फार ओव्हर पण नाही आणि सोप्या गोष्टी आहेत. पण सूर्यनमस्कार म्हणजे काय आपण करतोय, सूर्याला नमस्कार करतोय. सो वी आर पेइंग अवर ग्रॅटिट्यूड, आपली कृतज्ञता दाखवतोय सूर्याला. इन शॉर्ट मध्ये सूर्याला आपण कृतज्ञता का दाखवायला पाहिजे, तर रामदास स्वामींनी दासबोधात दिलेलं आहे, सकळ दोषाचा परिहार, सकळ दोषाचा परिहार करिता सूर्य नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्य नमस्कार, म्हणजे सूर्य नमस्कार केल्यावर सगळे जे शरीरातले मनातले दोष आहेत ते नाहीसे व्हायला मदत होते. आणि स्फूर्ती वाढे निरंतर, एनर्जी वाढते. म्हणजे त्यांनी त्याचे फायदे सांगितले. इन शॉर्ट, सूर्यदर्शन घेता. सूर्यनमस्कार केव्हा घालावेत, सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी, आयडियली सकाळी. आता आपण सकाळच्याच वेळेत आहोत, तेव्हाच आपण सूर्यनमस्कार शिकतोय, तर रोज सकाळी घालायला काही हरकत नाहीये. आता सूर्यनाडी किंवा पिंगळा नाडी, करेक्ट बॅलन्स, म्हणजे आपण जेव्हा पूरक, रेचक, सूर्यभेदी प्राणायाम, चंद्रभेदी प्राणायाम जे करत होतो, तो उजवी जी नाकपुडी आहे त्याला सूर्यनाडी असं म्हणतात, आणि डावी नाकपुडी पिंगळा इडा नाडी म्हणतात. तर सूर्यनाडी म्हणजे पिंगळा नाडी, इडा नाडी म्हणजे डावी नाकपुडी, त्याला इडा नाडी असं म्हणतात. डाव्या नाकपुडीला चंद्रा नाडी, डावी नाकपुडी चंद्रा, उजवी नाकपुडी सूर्य. आपण एवढंच लक्षात ठेवू, सूर्यनाडी म्हणजे उजवी नाकपुडी. तर जेव्हा सूर्यनाडी अंडर ऍक्टिव्ह किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असते, तेव्हा सूर्य नमस्काराने ती सूर्यनाडी तुम्ही बॅलन्स करता आणि बॉडीमध्ये बॅलन्सिंग, सेंटरिंग चांगलं होऊन जातं. आता या पृथ्वी तलावरती सूर्याला नमस्कार आपण का करतो, त्या पॉइंटकडे मी परत येतोय. तर या पृथ्वी तलावरचं सगळं जीवन जे आहे ते सोलार पॉवर्ड आहे, सौर ऊर्जेने चाललेलं आहे. जर कोणी म्हणाला रात्री आम्ही चालतो की लाईट इलेक्ट्रिसिटी चालू येत ना, पण ह्याचा सगळ्याचा सोर्स आला कुठून, तर सूर्याकडून. आणि का दिवसा सूर्याकडून इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. बरं, पाऊस आला, पाणी पडलं, ते पाण्याचं
तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिसिटी वापरली, पण सगळ्याच्या मुळाशी सूर्यच आहे. तुम्ही जे खाताय, व्हेजिटेरियन खाताय, ते फोटोसिंथेसिस होते कशाला? सूर्यप्रकाशामुळे. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते जे खातायत त्यांचं खाणं काय आहे? परत व्हेजिटेरियनच आहे. त्यामुळे वनस्पती हे सगळ्याचं जर मूळ आहे, तर वनस्पती वाढायला सूर्यप्रकाशच गरजेचा आहे. सूर्याशिवाय इथे जीवन होणे शक्य नाही. त्यामुळे या पृथ्वीवरती जे जीवन आहे ते सूर्यामुळे आहे. म्हणून ओम सवित्रेन महा म्हणून एक जो आहे सूर्याचं नाव, त्याच्यात सॅल्युटेशन टू द लॉर्ड ऑफ क्रिएशन, तो एक प्रकारे इथे जीवसृष्टी वसवतोय. त्याला तो इनडायरेक्टली कारणीभूत आहे सूर्य, म्हणून तसं सवित्रेन महा म्हणून नाव दिलेलं आहे. तर आपण हे सूर्य नमस्कार करून काय करतोय, तर सूर्याची एनर्जीची आपण तशी मिळवतोय खाण्यामधून, सूर्याकडून. काही सोलार पॉवर, काही म्हणजे क्रियायोगचे काही प्रकार असतात, त्याच्यात आता देखील पृथ्वीवरती अशी काही लोक आहेत आपल्या देशात आणि इतर देशात. आपल्या देशात फार कमी आहेत, एक दोन दुसऱ्या देशात आहेत बेटावरती राहणारी. युट्यूबवरती त्यांचे व्हिडिओ आहेत. त्यांनी हळूहळू करत ती सिद्धी मिळवली. काहीही अन्न पाणी न खाता केवळ सौर ऊर्जेवरती ते आठवडे महिने व्यवस्थित सगळं काम करून राहू शकतात. एक गोष्ट आहे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, मोठं पुस्तक आहे, एकदम एवढं. रजनीकांतनी पण त्याचं खूप कौतुक केलंय की एकदम बेस्ट पुस्तक आहे, माझं जीवन त्यांनी बदलून टाकलं. युट्यूब वरती सांगतात ते. तर योगानंद परमहंसांनी ते लिहिलंय. भारतातल्या सगळ्या मिस्टिक बद्दल त्यांनी दिलंय आणि इतकं निस्पृहपणे लिहिलंय की स्वतःच कुठे काही लिहिलेलं नाहीये. त्यांनी जे आहे ते लिहिलंय आणि जे त्यांनी पाहिलंय, अनुभवलं ते लिहिलंय. तर गंगेच्या किनारी एक घरात एक मुलगी जन्माला येते, ही गोष्ट त्यांनी दिली आहे, खरी गोष्ट. त्या मुलीला ते भेटतात नंतर, बाई ती मोठी झालेली असते तेव्हा. तर ती येते आणि लहानपणापासून तिला सवय असते जाम खायची, इतकं खायची. आई म्हणायची, अगं लग्न झाल्यावर सासू मारेल तुला, तू एवढं खात बसू नको, तू काही ठेवतच नाही आमच्यासाठी, इतकं खादाडपणा चांगला नाही. तरी ती काही सुधरत नाही. लग्न होतं आणि मग सासू छळायला येते आणि ती काही ठेवायचीच नाही खायला घरच्यांसाठी, सगळंच संपवायची. मग सासू इतकं छळते की ती रडत गंगेच्या किनारी बसलेली असते कलकत्त्याच्या इथे. आणि तिकडे एक साधू भेटतो तिला आणि तो विचारपूस करतो आणि तिला एक साधना सांगतो, जे पतंजली योगसूत्रांमध्ये दिलंय. कंठकूपे क्षुत्पिपासा निवृत्ती. तुम्ही गळ्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं, कंठकूपे, तर क्षुत म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान, ही निवृत्ती होऊन जाऊ शकते. तर ही काहीतरी साधना किंवा सूर्य साधना समथिंग, ते सिक्रेट काही त्यांनी रिव्हील केलेलं नाहीये. तर ती साधना शिकवतात तिला. आणि त्या दिवशीपासून वयाच्या 18 का 19व्या वर्षापासून ती जी असते, काय तिचं नाव बाला काहीतरी आहे, योग बाला का काहीतरी, तेव्हापासून ती खाणं बंद करते. वयाच्या 70-75 वर्षापर्यंत ती जगते. बंगालमधल्या कुठल्या तरी खेड्यात राहत असते. हे योगानंद परमहंस त्यांची गाडी, त्यांचे शिष्य घेऊन तिला शोधत तिच्या गावात जातात, तिची खास मुलाखत घेतात, तिच्याशी सगळं बोलतात आणि मग येतात. तर त्याच्यात त्यांनी कसं तिला शोधलं आणि कशी माहिती काढली, तर ती काय करायची, रोज सूर्याची साधना, सूर्याकडून डायरेक्ट एनर्जी, म्हणजे खाण्यातूनच एनर्जी घ्यायला पाहिजे असं नाही. तसं खालती मालदीव्स का मॉरिशस असं कुठल्या तरी आयलंडवरती एक मनुष्य आहे, त्याचे युट्यूबवर व्हिडिओ पण आहेत. त्यांनी हळूहळू खाणं कमी केलं, रोज सूर्याकडून तो एनर्जी घेतो. आपला पिक्चर जर बघितला कोई मिल गया, त्याच्यात तो जादू पण सूर्याकडूनच एनर्जी घेतो. ऑल इन सोलर पॉवर आपल्या सौर मालिकेत तरी. तर ही सूर्याकडून एनर्जी जी आहे ती आपल्या शरीरात आहे, कारण आपण खाण्यातून घेतलेली आहे. सगळ्याचा बॉटम लाईन कुठे आला की आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ती सौर ऊर्जा आहे. या ना त्या प्रकारे ती आत आलेली आहे. ती तुम्ही ऑर्गनाइज करताय, ती तुम्ही बॅलन्स करताय सूर्य नमस्काराच्या साहाय्याने. तर सूर्य नमस्कार तुमची जी सोलार एनर्जी आहे शरीरामधली ती ऑर्गनाइज करताय आणि तुम्ही अशा प्रकारे डायमेन्शन स्वतः बनवताय. स्वतः सूर्य नमस्कारात 7 आसनं आहेत. किती आसनं आहेत? 7 आसनं. पोजेस किती आहेत? 12 सूर्य नमस्कार, 12 आसनं. पण 7 आसनं जी आहेत त्यातली पहिली 5 आसनं 8 पासून 12 पर्यंत परत रिव्हर्स ऑर्डर मध्ये, म्हणजे 7 आसनांपैकी 5 आसनं 2 वेळा केलेली आहेत आणि 2 आसनं फक्त एकदा आहे. तर ही सूर्य नमस्कारातली जी आसनं आहेत हे करून
तुम्ही स्वतःच्या बॉडीची डायमेन्शन अशी करताय की ती सोलार सायकलला सिंक्रोनाइज होते. आपलं सगळं जग सायक्लिकल आहे, जे मी आधीच्या 1-2 ह्याच्यापूर्वी सांगितलं होतं. छोट्या अणूपासून, आपल्या मेन्स्ट्रुअल पिरियड पासून, आपल्या भावनिक सायकल पासून हायएस्ट सायकल जी आहे ती सोलार सायकल 12.25 वर्षाची. तर त्या सोलार सायकलला फिजिकल बॉडी सिंक्रोनाइज करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगाला पडतो. आता एक सूर्यनमस्कार घातला म्हणजे तुम्ही 12 पोजेस केल्या, पण तो अर्धा राऊंड झाला. कारण का पहिल्या वेळेला तुम्ही तुमचा उजवा पाय मागे घेताय, दुसऱ्या वेळेला तुम्ही तुमचा डावा पाय मागे घेऊन तुम्ही करणार, म्हणजे 24 पोजेस झाल्या, म्हणजे एक राऊंड झाली सूर्यनमस्काराची. तर एक राऊंड अशा जर तुम्ही 3 राऊंड सूर्यनमस्काराच्या स्लोली मारल्यात, स्लोली घातल्यात, तर स्पिरिच्युअल साधना म्हणजे सोलार सायकलला सिंक्रोनाइज करायला जाऊ शकतं. फास्ट केल्यात तर तो फिजिकल एक्सरसाइज म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यांनी मसल ऍक्टिव्हेशन, कॅलरी बर्निंग, बाकीचे तिचे फायदे होऊ शकतात. तर आपण येऊया आता पुढे. कधी कधी सूर्यनमस्कार एक्स्ट्रीम फेजला पण नेणारे आहेत. जसं मी नमस्कार मंडळात बघायचो, नितसूर्य म्हणून एक आजोबा होते, 108 राऊंड्स म्हणजे 216 सूर्यनमस्कार म्हणजेच 18 आवृत्त्या. एक आवृत्ती म्हणजे 12 सूर्यनमस्कार. 216 सूर्यनमस्कार म्हणजे 18 आवृत्त्या. या जर तुम्ही रोज घातल्या तर तुमची पूर्ण बॉडी प्युरिफाय होते. असं PKYS अय्यंगार पण म्हणतात, अय्यंगार योगाचे सूर्यनमस्काराचा बेनिफिट देतात. ओरिजिनल हठयोग जो 17व्या शतकात सातवारामांनी लिहिला, हठयोग प्रतिपिका, त्याच्यात सूर्यनमस्काराबद्दल विशेष काही माहिती नाहीये, पण नंतर तो ऍड केला गेला त्याची पॉप्युलॅरिटी बघून. सूर्यनमस्काराची जर तुम्ही हिस्ट्री बघायला गेलात तर रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराबद्दल काय सांगितले ते तुम्ही बघितलंय. त्यांनी तो ऍडव्होकेट पण केला. त्यांनी भारतात इतके मठ स्थापन केले, त्या मठात व्यायामाचं देखील प्रबोधन होतं की तुम्ही शक्तिशाली व्हा, बलशाली व्हा. त्यात सूर्यनमस्कार हा महत्वाचा घटक होता. पण ऑफिशियली 1920 साली भवानराव म्हणून जे होते पंतप्रतिनिधी राजा औंध राजाचे, त्यांनी कृष्णमाचार्य, तिथे बाजूलाच योगशाळा होती, तिथे सूर्यनमस्काराला पहिले सुरुवात करायला गेली आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. 1928 8 वर्षांनी एक पुस्तक लिहिलं गेलं, 10 पॉइंट्स टू हेल्थ, आणि त्याच्यात सूर्यनमस्काराचं डिटेल चित्रीकरण म्हणजे चित्र वगैरे काढून केलं गेलं. जे कुस्तीपटू असतात त्याच्यात देखील सूर्यनमस्कारातले काही आसनं असतात, वरती जा, खालती जा, पर्वतासन, भुजंगासन, अष्टांग नमस्कार. 2019 साली 18,600 फुटावरती दार्जिलिंगची टीम पोहोचली भारतातली, आणि तिथे त्यांनी सूर्यनमस्कार घातले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं. 2019 साली दार्जिलिंगची टीम 18,600 फुटावरती गेली होती. माउंट एव्हरेस्ट म्हणून होता तो त्यांनी सर केला होता. आता सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती रोचक आहे, रंजक आहे. मारुतीची गोष्ट आहे ती आपण शेवटी बघूया. त्यातली अर्धी गोष्ट बहुतेकांना माहिती आहे, वज्र हनुमान नाव कसं आलं, पण सूर्यनमस्कार तिथून कुठे आले ते आपण आजच्या याच्यात शेवटी बघूया. तर आता आपण येऊया मेन सूर्याच्या गोष्टींना, आसनाला. तर सूर्यनमस्कार ही एक कंप्लीट साधना आहे. मी वर्ल्ड पीस योगा सेंटरला जेव्हा कुंडलिनी योगा कोर्स करत होतो, त्याच्यात कुंडलिनी साधनेमध्ये कुठलीही योगाची साधना म्हटली तर काय असतं, अशा वेगवेगळ्या क्रिया असतात, क्रिया योग म्हणतात त्याला. त्या प्रत्येक क्रियेमध्ये एक आसन असतं किंवा 2 आसनं असतात. त्याच्यात एक प्राणायामाचा प्रकार असतो, त्याच्यात मंत्र असतो, त्याच्यात मुद्रा असतात. मुद्रा म्हणजे हाताच्या वेगवेगळ्या हाताच्या मुद्रा असतात, चेहऱ्याच्या मुद्रा असतात, डिपेंड. पण योगात बहुतेक हाताच्याच मुद्रा वापरल्या जातात. जसं करंगळी आणि अंगठा मिळून जलमुद्रा ही पृथ्वी मुद्रा, तसं ही अंजली मुद्रा जी आपण सूर्यनमस्कारात बघणार आहोत. तर मुद्रा असतात, प्राणायाम असतं. आता प्राणायाम सूर्यनमस्कारात कुठे आलं, श्वास केव्हा घ्यायचा, श्वास केव्हा सोडायचा, परत श्वास केव्हा घ्यायचा, आणि श्वास सोडलेला बाहेर ठेवून रोखून धरायचा म्हणजे बहिर्कुंभ. कधी अष्टांग नमस्काराच्या वेळेला. हे सगळं सूर्यनमस्कारात आलं. श्वासाचं आसनं कुठली आहेत ती आपण बघणार आहोत सूर्यनमस्काराची. म्हणजे आसन झालं, प्राणायाम झालं,
नंतर मुद्रा झालं, मंत्र. मंत्र जे आहेत सूर्यनमस्काराचे ते 12 जी नावं आहेत सूर्याची. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम. आता मित्राय नमः म्हणजे फ्रेंड, ऍज अ डिअर फ्रेंड, जो सगळ्यांचा मित्र आहे. त्याच्यामुळे तर आपण सगळं चाललोय, म्हणजे मित्रासारखं आपण सूर्याला बघतोय. मग ओम रवये नमः, जो शायनिंग आहे, जो प्रकाशमान आहे, जो प्रकाशतोय, चमकतोय. ओम सूर्याय नमः, नाही ज्यामुळे ऍक्टिव्हिटी सुरू होते. जेव्हा तुम्ही पूर्ण खालती वागता तेव्हा ऍक्टिव्हिटी सुरू झाली तुमची, म्हणून ओम सूर्याय नमः. मग ओम भानवे नमः. भानवे नमः म्हणजे तुम्ही अश्वचंचालन, जेव्हा एक पाय पुढे घेऊन जो वरती बघता तेव्हा तुम्ही इल्युमिनेट होता, प्रकाशमान होता, म्हणून ओम भानवे नमः घेतलंय. मग तुम्ही पर्वतासनात येता तेव्हा ओम खगाय नमः. खगाय नमः म्हणजे आकाशात जो झपाट्याने मार्गक्रमण करतोय. आणि जेव्हा तुम्ही अष्टांग नमस्कार जे करता तो सगळ्यात कठीण पोज आहे सूर्य नमस्कारातली, तेव्हा शक्ती पाहिजे, म्हणून म्हणतात ओम कृष्णे नमः, गिव्हर ऑफ द स्ट्रेंथ, शक्ती देणारा सूर्य. त्याच्यामुळे शक्ती प्राप्त झाली, सौर ऊर्जा प्राप्त झाली. मग तुम्ही येता हिरण्य गर्भाय नमः. जेव्हा भुजंगासन करता तेव्हा सॅल्युटेशन टू द गोल्डन कॉस्मिक सेल्फ. हिरण्य गर्भ म्हणजे कॉस्मिक सेल्फ, त्याला तुम्ही नमस्कार करताय. आणि मग मरीचे नमः, जेव्हा परत पर्वतासना येतात, सॅल्युटेशन टू द लॉर्ड ऑफ डॉन, म्हणजे जी सकाळ होते, सकाळचा जो स्वामी, त्याला तुम्ही नमस्कार करता. सूर्यामुळे सूर्योदय होतो. मग तुम्ही येता पुढे अश्वसंचालनात ओम आदित्याय नमः, म्हणजे आदितीचा मुलगा आदित्य, कॉस्मिक मदर, त्याला आदित्याय नमः म्हणतात. मग परत पाद हस्तासनात येतात सवित्रे, माझे मगाशी आपण बघितलं लॉर्ड ऑफ क्रिएशन, सूर्यामुळे ही सगळी जीवसृष्टी तयार झाली. मग येता तुम्ही ओम अर्काय नमः. अर्क सगळ्याचा सारभूत जे आहे, एसेन्स, ही इज फिट टू बी प्रेज्ड, तो स्तुतीस पात्र आहे असा सूर्य, त्याला मी नमस्कार करतो. आणि शेवटी तुम्ही परत प्रणामासनात येता तेव्हा ओम भास्कराय नमः, सॅल्युटेशन टू ही हू लीड्स टू एनलाइटनमेंट. त्याच्यामुळे तुम्ही मुक्तीच्या द्वारापर्यंत पोहोचता, तिथे मार्ग तुम्हाला दिसतो सूर्यामुळे, त्याला माझा नमस्कार. आता मी फक्त पहिल्यांदा इंट्रोडक्शन दिली, परत घेताना आपण परत इकडे येणार होतो, म्हणजे ते जरा सोपं होईल. तर हे घेता का सांगितली सगळी नावं, तर हे झाले मंत्र. जेव्हा तुम्हाला सूर्यनमस्कार फिजिकल ऍक्टिव्हेशन साठी रॅपिडली करायचे, फास्ट करायचे, तर एवढं नाव घेईपर्यंत एक पोच कशी जमणार, हे जरा कठीणच आहे. म्हणून बीज मंत्र दिलेले आहेत. तर बीज मंत्रात ओम प्रत्येक वेळेला पहिले म्हणायचं आणि नंतर 6 बीज मंत्र एका मागोमाग एक म्हणत जायचे तुम्ही सूर्यनमस्कार घालताना, आणि ते परत रिपीट करायचे, म्हणजे 12 झाले. आणि पूर्ण एका राऊंड मध्ये ते 24 म्हणजे 4 वेळा रिपीट होणार. तर ओम राम, ओम रीम, ओम रूम, एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे. राम रीम रूम, रेम रोम आणि रम. राम रीम रूम, रेम रौम रम. आता हे जेव्हा आपण पोजेस करत जातो तेव्हा ओम राम, ओम रीम, ओम रूम, ओम रेम, ओम रौम, ओम रम. आता हे जे आहे जेव्हा प्रॅक्टिस मध्ये जाऊ तेव्हा आपण घेऊ, तिथे नंतर लिहिन, इथे तर लिहायला लागत नव्हती. हे मंत्र का घेतो आपण, ती कंप्लीट साधना कशी आहे हे समजून घेण्यासाठी मी हे सांगितलं. तर आपण ही नावं लक्षात ठेवली तर त्याचे अर्थ पण आहेत. बीज मंत्रांना अर्थ नसतो, ते फक्त साऊंड व्हायब्रेशन्स क्रिएट करतात तुमच्या चक्रांवर इफेक्ट येण्यासाठी. तर आता येऊया आपण चक्राकडे. अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे हे करत असताना तुमचं ध्यान, तुमचा फोकस कुठल्या चक्राशी पाहिजे, जे आसन त्यानुसार चक्र ऍक्टिव्हेशन. तर एकदा रिव्हिजन करूया आपण चक्रांची. खालून वरती जाताना ज्याच्यात पुढे एक वाक्य येणार आहे, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. तर मूलाधार सगळ्यात खालती, कुंडलिनी शक्ती तिकडे सुप्तावस्थेत असते, ती जागृत करून वरती नेणं. तर मूलाधार एकदम बॉटमला, एनल कॅनलच्या जवळ, एनल स्फिंक्टरच्या इकडे. आणि मग येतं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रानंतर येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र बेंबीच्या इकडे, अंबिलिकसच्या इकडे, नाभीच्या इकडे. मूलाधार चक्र एनल कॅनलच्या इकडे, स्वादिष्टान दोन्हीच्या मध्ये. लक्षात ठेवायला सोपं, म्हणजे स्वादिष्टान म्हणून शोध घेण्यापेक्षा. तर मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, एवढं सोपं आहे. पुढे अनाहत. अनाहतला हार्ट चक्र असं म्हणतात, म्हणजे हृदयाच्या जवळ, चेस्टच्या इकडे.
विशुद्धी चक्र थ्रोट चक्र बऱ्याच इथे, आज्ञा चक्र तिसरा डोळा थर्ड आय सेंटर, सहस्त्रार चक्र टाळूच्या इथे, सोपं आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. तर सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेटेड असतं पण त्याचं कनेक्शन लागलेलं नसतं. आपण सुरुवात करतो मूलाधार पासून. सूर्य नमस्कारात 6च्या 6 चक्र ऍक्टिव्हेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत. तर इथे अवेअरनेस जे ध्यान आहे ते कसं आहे, तर जेव्हा आपण पहिलं आसन करतो प्रणामासन तेव्हा तुमचं अनाहत चक्राकडे असतं, नंतर हस्त उत्तानासनात विशुद्धी चक्र असतं, नंतर मूलाधार स्वाधिष्ठान, मग आज्ञा, विशुद्धी, मणिपूर ही आपण चक्र घेत जाऊ. जसं जसं आसन आपण बघू तेव्हा इकडे येणार होतो आपण. तर या ध्यानाकडे अवेअरनेस कडे आपल्याला बघायचंय. आणि व्हिज्युअलायझेशन ज्या साधनेचा शेवटचा भाग सूर्यनमस्कार जेव्हा सुरू करतो आपण प्रणामासनात तेव्हा लाल बुंद सूर्याचा गोळा जस्ट उगवतोय, त्याचा प्रकाश आपल्या शरीरात आणि मनामध्ये पूर्ण घुसलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी प्राप्त झालेली आहे आणि हिलिंग होतंय, आपण बरे होतोय आणि एकदम ताजेतवाने होतोय अशी मनात भावना आणून सूर्य नमस्काराला आपण सुरुवात करावी. तर हे झालं प्रास्ताविक. आता येऊया आपण आसनांकडे. तर आता सुरू करताना तुम्ही पूर्ण शरीर एक युनिट आहे तुमचं फिजिकल असं समजून तुम्ही करा. आज्ञाचक्राच्या इकडे लक्ष ठेवा. उगवता सूर्य बघा. मग 7 आसनं तुम्हाला सांगितली. पहिलं आसन घेऊया. आपल्याला 7च आसनं का बघायचे कारण का 5 रिपीट आहेत. फक्त त्याच्यात अवेअरनेस कुठे कुठे आहे ते आपण बघूया आणि अवेअरनेस पण सेम आहे. फक्त त्याचं नाव जे आहे सूर्याचं नाव आणि त्याचा अर्थ आपल्याला फक्त समजून घ्यायला लागेल. मी एकदा सांगितलं, आता आपण डिटेल मध्ये बघूया. तर 7 आसनं झाली की काम झालं. 7 आसनापैकी 2-3 आसनं आपल्याला तशी माहिती आहेत. तर पहिले येऊया आपण प्रणामासनाकडे. तर प्रणामासन म्हणजे असं, प्रणामासनात काय आहे, अंजली मुद्रा. अंजली मुद्रा म्हणजे दोन्ही हात एकमेकांशी जोडले, इडा आणि पिंगळा, राईट अँड लेफ्ट. परत सेंटरिंग झालं, सेंट्रलाइजिंग द फोर्स इन द बॉडी. सोलार एनर्जी तुम्ही सेंट्रलाइज करताय, कॉन्सन्ट्रेट करताय बाय प्रणामासन. आता ही अंजली मुद्रा जेव्हा तुम्ही अशी ठेवता तेव्हा सोल स्टार किंवा युनिव्हर्सल चक्राला तुम्ही कनेक्टेड आहात. युनिव्हर्सचा एसेन्स तुम्ही आत घेताय. जेव्हा ही अंजली मुद्रा तुम्ही इथे ठेवता तेव्हा त्याला म्हणतात कैलाश मुद्रा. जे बरेच योगी असे दिसतात तुम्हाला कैलाश याच्यात किंवा असे. तर ही कैलाश मुद्रा जी आहे ती डोक्यावरती असते, म्हणजे आतली एनर्जी आणि बाहेरची एनर्जी याचं ब्रिज. जेव्हा ही मुद्रा तुम्ही इथे ठेवता, साऊथचे बरेच जण बघितले तर ते असे नमस्कार करतात सगळ्यांना. आज्ञा चक्राच्या पुढे इथे पिनियल ग्लँड मागे असते, ती ऍक्टिव्हेट करायला त्यांनी मदत होते. जेव्हा तुम्ही असा सगळीकडे नमस्कार करतात, आपल्या इथे कधी कधी अर्ध वेगळं होतं, असं आपण करून टाकतो, तो भाग वेगळा. पण इथे जेव्हा करतात तेव्हा आज्ञा चक्र. जेव्हा तुमचा अंगठा गळ्याच्या इकडे असतो, विशुद्धी चक्र मॅन्युब्रियम स्टर्नमचा जो नॉच असतो इकडे असतो. नीट लक्षात घ्या, देवाची तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचा हात इथे येतो आणि तुम्ही प्रार्थना करता, त्यामुळे ह्याला म्हणतात प्रार्थनासन. आणि हे विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट करतं. तेव्हा तुमच्या मनातले भाव वेगळे असतात आणि जेव्हा हाच तुमचा छातीच्या मध्ये येतो, शाखेमध्ये आहात, प्रणाम, तो प्रणाम तुम्ही ताट पूर्ण बॉडीनी करताय, थोडे पुढे झुकलेले आहात. म्हणजे प्र म्हणजे पुढे आणि आनम म्हणजे झुकणे, पुढे झुकणे समोरच्याला. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काही द्यायचं असतं तर तुमच्यातली डिव्हिनिटीज तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. बाकी सगळ्या गोष्टी इथेच ठेवायच्या. तुम्ही नक्की काय दिलं, तर प्रणामाचा अर्थ तो आहे की यू आर गोइंग डाऊन, गिव्हिंग युअर डिव्हिनिटी टुवर्ड्स द पर्सन whom you are respecting or the thing you are respecting. तर हा झाला प्रणामासनाचा प्रकार. तर हा जेव्हा तुम्ही प्रणाम बघताय, प्रार्थना नाही, पिनियल ग्लँड नाही, कैलाश मुद्रा नाही आणि वरची सोल स्टार चक्र पण नाही, तर जेव्हा प्रणाम आसन आहे तेव्हा इथे कुठलं चक्र आलं, हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र. तर अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित करा, ते तुम्ही ऍक्टिव्हेट करताय. प्राणायामासनात श्वासोच्छ्वास कसा ठेवायचा, नॉर्मल ठेवायचा. ही साधनाच आहे. तर श्वासोच्छ्वास, आसन, मंत्र या सगळ्या गोष्टी मी सांगतोय, त्यामुळे श्वासोच्छ्वास नॉर्मल ठेवायचा आहे. पहिलं आसन आणि 12वं आसन झालं प्रणायामासन. सोपं आहे. श्वासोच्छ्वास नॉर्मल, लक्ष हार्ट चक्रावरती, अनाहत चक्रावरती,
आणि मंत्र कुठला दिलेला आहे? पहिला मंत्र आहे ओम मित्राय नमः, म्हणजे सॅल्युटेशन टू फ्रेंड ऑफ ऑल, सगळ्यांचा जो मित्र आहे त्याला नमस्कार. आणि शेवटचा प्रणामासनात तुम्ही येणार तेव्हा ओम भास्कराय नमः, सॅल्युटेशन टू वन हू लीड्स टू एनलाइटनमेंट, जो तुम्हाला मुक्तीच्या दरवाजापर्यंत नेणार आहे. तर त्याला ओम भास्कराय नमः. पहिले ओम मित्राय नमः, हे दोन सोपे झाले. आता मित्राय नमः आणि भास्कराय नमः. मग आपण येऊया दुसऱ्या आसनाकडे, हस्त उत्तानासन. हस्त उत्त आसन, हस्त उत्तानासन, वरती उचलले की झाले. पण ताडासन आणि हस्त उत्तानासनात काय फरक उरला? मग त्याच्यात पण हात वरती उचलले गेले. त्याच्यात तुम्ही हात, डोकं आणि अप्पर बॅक मागे घेता. आता काही व्हिडिओ आहेत युट्यूब वरती, जबरदस्त सूर्यनमस्कार घालताना दाखवतात. त्यांचं फ्लेक्सिबिलिटी इतकी आहे की बघायला नको. तेवढं आपल्याला नाही जमलं तरी थोडं जरी मागे जमलं आपल्या कपॅसिटीनुसार, स्थिरम सुखम आसनम, तर थोडं जरी मागे जमलं तरी चालेल. अप्पर बॅक फक्त मागे न्या, पूर्ण कमरेतून झुकू नका आणि मागे. आता हे मागे जात असताना जर तुम्ही नीट बघितलं तर माझे डोकं जेव्हा मागे जातं तेव्हा गळ्यावरती प्रेशर आलं. गळ्याच्या इथे कुठलं चक्र आहे? विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. त्यामुळे जर हस्त उत्तानासन बघितलं तर विशुद्धी चक्र आलं. इथे तुम्ही नॉर्मल श्वासोच्छ्वास करताय, वरती घाल तेव्हा श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे म्हणजे पूरक घ्यायचा आहे. पूरक म्हणजे इनलेशन, रेचक म्हणजे एक्सलेशन. तो वरती जाताना हस्त उत्तानासनात श्वास घेतलाय तुम्ही आणि स्ट्रेच करायचे, पोट छातीवरती स्ट्रेच येऊन जाणार आहे. आता अशा याच्यात नाव आहे, मंत्र आहे ओम रवये नमः, सॅल्युटेशन टू द शायनिंग वन, जो चमकणारा आहे त्याला माझा नमस्कार. तर पहिलं होतं प्रणामासन, दुसरं होतं हस्त उत्तानासन, तेव्हा लक्ष होतं थ्रोट चक्राकडे. प्रणामासनात लक्ष होतं अनाहत चक्राकडे. आता येऊया 11व्या आसनाकडे. 11वं आसन कुठलं आहे? हेच आहे. कुठलं? हस्त उत्तानासन. आणि आहे काय? ओम अर्काय नमः, म्हणजे सॅल्युटेशन टू ही हू इज फिट और वर्दी टू बी प्रेस्ड, म्हणजे स्तुतीला पात्र असलेल्या त्या सूर्याला माझा नमस्कार. ओम अर्काय नमः झालं. इथे ओम रवये नमः झालं. रवये नमः म्हणजे शायनिंग, जो चमकतोय त्याला माझा नमस्कार. आता तिसरं आसन येऊया, पाद हस्तासन. ते पण थोडस कठीण आसन आहे. तर पाद हस्तासन, तर पाद हस्तासन म्हणजे पाद, हस्त आणि आसन, पाद हस्तासन. तर हे आसन हठयोग प्रतिक्रियेत आहेत. 12 ज्या पोजेस दिलेल्या आहेत एसेन्शियल, त्याच्यात त्यांनी पाद हस्तासन दिलेलं आहे. सूर्यनमस्कार दिला नसला तरी. तर हे एक आसन त्याच्यात आहे. भुजंगासन आहे हठयोगामध्ये. त्यामुळे काही काही गोष्टी आहेत. पर्वतासनाला हठयोग प्रतिक्रियेत अधोमुख श्वानासन म्हणून म्हटलेलं आहे, ते आपण बघूया पुढे. आता पाद हस्तासनापर्यंत येऊया. प्रणामासन आणि हस्त उत्तानासन आलं. आता उरली किती? 5 आसनं. 5 आसनापैकी भुजंगासन, पर्वतासन तर सोप्या गोष्टी आहेत, आपण पूर्वी पण केलेल्या आहेत भुजंगासनाच्या. तर पाद हस्तासन ह्याला गोरिला पोज असं पण म्हणतात. तुम्ही जर झूम मध्ये गेला असाल किंवा युट्यूबवर व्हिडिओवर बघितला असेल तर गोरिला कसा उभा असतो? तो पायावर नुसता उभा नसतो, त्याचे हात पण जमिनीला टेकलेले असतात. आता हात जमिनीला टेकणं आपल्या इथे सगळ्यांना जमेल अशातला भाग नाहीये. BKYS अय्यंगारांचं जे पुस्तक आहे लाईट ऑन योगा, त्याच्यात त्यांनी दोन्ही पायाच्या खालती हात घातलेले आहेत आणि ते असे ताट उभे आहेत. ते जरा एक्स्ट्रीमच त्यांनी अजून दाखवले. तर सगळ्यात सोपं, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी इथे ठेवा, ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे घ्या, ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे घ्या, अजून शक्य नाही त्यांनी इथे घ्या. किंवा वर्ल्ड पीस योगा सेंटरला आम्ही करत असताना तिथे ब्लॉक्स असायचे फोमचे, असे ब्लॉक पकडून त्याच्यावरती जरी तुम्ही हात पकडला तरी चालेल. त्या दिशेने स्ट्रेच आला पाहिजे. पाद हस्तासन. आता पाद म्हणजे पूर्णच पाय, पावलालाच लागला पाहिजे असं नाहीये. जिथे हस्त अंगुष्ठासन आहे, पायाचा अंगठाच पकडायचा आहे, जे शाळेत शिक्षकाला लावायचे, त्याच्या मागचं सायन्स लक्षात घेऊया. अंगठे पकडायचे म्हणजे काय? तर हे पाद हस्तासन त्याच्यात आलंच ना. तर पाद हस्तासनात तुम्ही बेंट फॉरवर्ड करायचंय. तर ह्याच्यात चूक काय होते ती आपण समजून घेऊ. म्हणजे काय करायचं नाही कळलं तर काय करायचं ते ऑटोमॅटिक येणार. तर चूक म्हणजे लोक पाठीत वागतात. तर पाठीत नाही वागायचं. जपानी पद्धत ते काय करतात? असा नमस्कार करतात.
तर असा नमस्कार म्हणजे तुम्हाला कमरेत वाकायचंय, पाठीत पोक नाही काढायचं, कमरेत वाकले तुम्ही आणि मग तुम्ही हळूहळू 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 पुढे या. छाती पहिले इकडे लागली पाहिजे पोटाला थाईसनं आणि मग पोट खालती गेलं पाहिजे. तर ही जी पोझिशन आहे त्याला म्हणतात पाद हस्तासन. अशा याच्यात हिप बोन ते वरती उचला, टेल बोन वरती उचला, हिल्स जे आहेत, टाचा ज्या आहेत त्या जमिनीवर दाबा. टाचा जमिनीवर दाबल्या की मागचा भाग स्ट्रेट झाला. याच्यात मसल्स कॉन्ट्रॅक्ट कुठले होणार? क्वाड्रिसेप्स, पुढचे मसल कॉन्ट्रॅक्ट होणार. याच्यात हिप फ्लेक्सर्स, हे जी मुवमेंट झाली ते हिप फ्लेक्सर्स झाले, ते कॉन्ट्रॅक्ट होणार. कारण का मी इथे फ्लेक्शन घेतोय हिप जॉईंटला, क्वाड्रिसेप्स इथे कडक केलेले. पण याच्यात हायपर एक्सटेंड करू नका, फ्लेक्शन पण करू नका, स्ट्रेट ठेवा. कडक करून असे ठेवा, हिप फ्लेक्सर्स कॉन्ट्रॅक्ट झाले आणि पोटाचे स्नायू ऍब्स मसल कॉन्ट्रॅक्ट झाले. म्हणजे ऍब्स, हिप फ्लेक्सर्स आणि क्वाड्रिसेप्स हे कॉन्ट्रॅक्ट झाले. आणि अशा ह्याच्यात स्ट्रेच काय झालं? तुमचे हॅमस्ट्रिंग मसल स्ट्रेच झाले, ग्लुटियल मसल स्ट्रेच झाले आणि बॅक मसल स्ट्रेच झाले. रिलॅक्स कुठले राहिले? तुमचे पोटरीचे स्नायू, तुमचे मानेचे स्नायू आणि तुमचे डोळ्याभोवतीचे स्नायू हे रिलॅक्स राहिले. हा स्ट्रेच आणि कॉन्ट्रॅक्शन, एफर्ट आणि स्ट्रेच, एफर्ट आणि रिलॅक्सेशन ह्याच्यातला बॅलन्स हा पाद हस्तासन आहे. तर पाद हस्तासन सांभाळून करा वयस्कर लोकांनी. एकदम जोरात करायला जाऊन कमरेची दुखी परत वाढावं नको. कारण का गेल्या वेळेला आपण सगळी आसनं शिकलेलो आहोत, ताडासन, भुजंगासन, मकरासन, कमरेच्या दुख्या कमी करायला. याच्यात दुसरी एक मेथड आहे पाद हस्तासन करण्यासाठी. जेव्हा तुम्ही असे होता तेव्हा शरीरात हाडच नाहीयेत, मसल्सच नाहीयेत, असं एकदम दिलं सोडून द्या आणि तुमची कशी बॉडी होईल ते पाद हस्तासन. आणि आपण जे करतो सूर्यनमस्कारात हे तिसरी मेथड, डायनॅमिक पाद हस्तासन. कारण आपण आलोय हस्त उत्तासनात आणि तिकडून स्ट्रेच अवस्थेत तुम्ही खालती पोचताय. तो ही तिसरी मेथड आपण सूर्यनमस्कारात वापरतोय, डायनॅमिक पाद हस्तासन. तर या पाद हस्तासनात येताना जेव्हा तुम्ही पूर्ण येत आहे खालती तेव्हा मुळापासून वरती इफेक्ट येतोय. मुळापासून म्हणजे मूलाधार चक्र आलं आणि स्वादिष्ठान चक्र आलं. तर हे ऍक्टिव्हेशन होतं पाद हस्तासनामध्ये, मूलाधार आणि स्वादिष्ठान. त्याच्या आधीचं होतं हस्त उत्तानासन, मागे गेला विशुद्धी चक्रावर आलं. प्रणामासनात हार्ट चक्रावर, अनाहत चक्रावर आलं. मग पाद हस्तानासनामध्ये मंत्र कुठला आहे? ओम सूर्याय नमः. सॅल्युटेशन टू वन हू इंड्युसेस ऍक्टिव्हिटी. आणि काही बरीच ऍक्टिव्हिटी आहे, मसल कॉन्ट्रॅक्शन पण आहे, मसल स्ट्रेचिंग पण आहे आणि काही मसल रिलॅक्स पण ठेवायचे. सो एवढी ऍक्टिव्हिटी सूर्याय नमः. मग आपण पुढे येऊया अश्वसंचालन. अश्व म्हणजे घोडा, इक्वेस्ट्रियल पोज. तर अश्वसंचालनात पहिले तुम्ही काय करता? उजवा पाय मागे घेता. म्हणजे तुम्ही पूर्ण खालती आला की उजवा पाय मागे घेतला, डावा पाय जमिनीवर ठेवला, उजवा पाय मागे घेतला. तर हा अश्वसंचालन. पण हे नुसतं इथेच चालणार नाही, तुम्हाला मागे बघायचे, परत वरती बघायचे. जेव्हा तुम्ही वरती बघणार, मागे बघणार, तेव्हा तुमची नजर जी आहे अश्वसंचालनात ती तिसऱ्या डोळ्याची येते. आज्ञा चक्राच्या इकडे तुमची नजर, लक्ष लागलं पाहिजे. आज्ञा चक्र ऍक्टिव्हेशन साठी अश्वसंचालन. जेव्हा तुम्ही वरती बघताय आणि तेव्हा तुम्ही प्रकाशमान झालाय असं समजा. म्हणूनच आहे मंत्र ओम भानवे नमः. भानवे नमः म्हणजे जो प्रकाशमान आहे त्याला मी नमस्कार करतो. जेव्हा तुम्ही असे वरती जाता, असे बघता आणि प्रकाशमान झालेला आज्ञा चक्राकडे बघून त्या आज्ञा चक्राकडे तुम्ही लक्ष ठेवलेलं आहे, तेव्हा त्याला म्हणतात भानवे नमः. आता तिसरं जे पाद हस्तासन होतं ते परत इकडे आलं 10वं आसन, पाद हस्तासन. तेव्हा परत मूलाधार आणि स्वादिष्ठान ऍक्टिव्हेट झालेलं आहे वरती येताना. आणि तेव्हा इथे मंत्र आहे ओम सवित्रे नमः. सवित्रे नमः म्हणजे सॅल्युटेशन टू द लॉर्ड ऑफ क्रिएशन. आणि त्याच्या आधीचं होतं अश्वसंचालन, परत 9वं आसन. जेव्हा आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट होतं, जे आता आपण अश्वसंचालनाचं बघितलं, तेव्हा ओम आदित्याय नमः म्हणजे सन ऑफ आदिती, आदितीचा मुलगा, कॉस्मिक मदर, त्याला मी नमस्कार करतो. तर आता आपण पहिलं 1 2 3 4 आसनं केली. ती 4 रिव्हर्स मध्ये बघितली म्हणजे 8 आसनं झाली. आता उरलं 5 6 7. बरोबर आहे? 5 6 7 त्यातलं 5वं परत रिपीट आहे. म्हणजे 6 आणि 7 फक्त वेगळं होतं. म्हणजे उरली फक्त 3 आसन. पहिलं आसन होतं प्रणामासन. त्याच्यात होतं अनाहत चक्र ऍक्टिव्हेशन. ओम
मित्राय नमः. मग होतं ओम रवये नमः. मागे जाता विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेशन. रवये नमः म्हणजे शायनिंग वन, चमकणारा. मग येता ओम सूर्याय नमः, फुल ऑफ ऍक्टिव्हिटी, जो ऍक्टिव्हिटी करणारा आहे. सॅल्युटेशन टू वन हु इंड्युसेस ऍक्टिव्हिटी, सूर्याय नमः. मग येतं अश्वसंचालन. अश्वसंचालनाला म्हणता ओम भानवे नमः. भानवे नमः, द वन हु इल्युमिनेट्स, प्रकाशमान जो करतो. तिथे आज्ञाचक्रावर लक्ष राहतं. जेव्हा तुम्ही पाद असताना जाता मूलाधार आणि स्वादिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता मग पुढे येता तुम्ही पर्वतासनात किंवा अधोमुख श्वानासन. जेव्हा तुम्ही अश्वसंचालन केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही आले पर्वतासनात. पर्वतासनात येताना तुमचं डोकं जे आहे ते तुम्ही आत घातलेलं आहे दोन हातांच्या मध्ये, आणि जेव्हा आत घातलंय तेव्हा परत लक्ष इकडे झालेलं आहे. इकडे लक्ष आले म्हणजे कुठलं चक्र आलं? विशुद्धी चक्र. तर पर्वतासनात परत विशुद्धी चक्रावरती इफेक्ट आलेला आहे आणि नाव आहे खगाय नमः, जो आकाशात. पर्वतासनात पर्वत म्हणजे आकाशासमान मोठा, त्यामुळे मोठं तुमचं पोश्चर झालेलं आहे. तर खगाय नमः, सॅल्युटेशन टू वन हु मूव्स क्विकली इन द स्काय, जो आकाशात झपाट्याने मार्गक्रमण करतोय त्या सूर्याला नमस्कार. जो आकाशात झपाट्याने मार्गक्रमण करतोय सूर्य, म्हणून सूर्य, त्याचा रथ, घोडे आणि शेवटी आपली मारुतीची गोष्ट येणार आहे त्याच्यात परत हे येणारच आहे, झपाट्याने मार्गक्रमण. तर हे पर्वतासन झालं. अधोमुख श्वानासन. आणि मग हे अधोमुख श्वानासन तुम्हाला परत घ्यायचंय पर्वतासन 8व्या नंबर मध्ये. तेव्हा परत येतं विशुद्धी चक्र आणि तेव्हा आहे नाव ओम मरीचे नमः. मरीचे नमः म्हणजे जो सूर्योदयाचा स्वामी आहे, लॉर्ड ऑफ डॉन, सूर्योदय, त्याला मरीचे नमः असं म्हटलेलं आहे. त्याला माझा नमस्कार. आता येऊया आपली शेवटची दोन आसनं, अष्टांग नमस्कार आणि भुजंगासन. आता अष्टांग 8 अंग नमस्कार. 2 पाय, 2 गुडघे. पहिले पाय जमिनीला लागलेले आहेत, मग गुडघे जमिनीवर टेकवलेले आहेत. मग आपण काय टेकवतोय? हात टेकवतोय. 2 पाय, 2 गुडघे, 2 हात, 6 अंग झाली. उरली 2. मग छाती टेकवायची आणि मग अनवटी टेकवायची. झाली 8 अंग. आता जरा इथे असे तुम्ही आहात तर इथे पाय आहेत, गुडघे झाले, हात आहेत, 6 झाले. छाती टेकली आणि अनवटी टेकली. हे झालं अष्टांग. मग तुम्ही येता भुजंगा. भुजंगासनात येताना हे पाय जे असेल तुमचे ते तुम्हाला असे करायचे, ते लक्षात ठेवा. भुजंगासन आपण नेहमी करताना असंच करतो, परंतु तेव्हा असं ठेवून चालणार नाही. त्या अष्टांग नमस्कारामध्ये तुम्ही असे असता आणि भुजंगासन करताना परत असे येतात. आणि भुजंगासन आपण बाकी केले तसंच आहे. मग परत वरती येताना म्हणजे डावा पाय वरती घ्यायचा आहे, कारण आपण उजवा पाय खालती घेतलेला होता, म्हणून डावा पाय पहिले वरती, मग उजवा पाय पहिले वरती, नंतर वरती, आणि मग परत रिव्हर्स मध्ये. तर अष्टांग नमस्कार करताना तुम्ही श्वास बाहेर सोडून रोखून ठेवायचा. अष्टांग नमस्कार करताना परत पहिल्यापासून नको, एकदम सोपं आहे. श्वास नॉर्मल ठेवला. पहिलं आसन प्रणामासन, श्वास घेतला. दुसरं आसन हस्त उत्तानासन, श्वास सोडला, पाद हस्तासन. अश्वसंचालन, श्वास घेतला. पर्वतासन, श्वास सोडला. आता पर्वतासनात श्वास सोडला की बहिर्कुंभक, तो बाहेरच रोखून ठेवा. अष्टांग नमस्कार, श्वास घेतला. भुजंगासनात आपण श्वास घेतो आणि मग पर्वतासन, परत श्वास सोडला. अश्वसंचालन, श्वास घेतला. पाद हस्तासन, श्वास सोडला. हस्त उत्तानासन, श्वास घेतला. प्रणामासन, परत नॉर्मल. लक्षात आलं? श्वास घेतला, सोडला आणि कधी बाहेर सोडून रोखून धरला. तर अष्टांग नमस्कारात जेव्हा आपण करतो, अष्टांग नमस्कार पूर्ण आपण स्ट्रेच केलेलं आहे, 8 अंग जोडलेली आहेत. तेव्हा यू आर सेंटरिंग द बॉडी ऍट अम्बिलिकस. त्यामुळे मणिपूर चक्रावरती इफेक्ट आलेला आहे अष्टांग नमस्कारात. तर नाव आहे ओम पुष्णेन महा. आता पुष्णेन महा, अष्टांग नमस्काराला सगळ्यात जास्त शक्ती लागते. आणि तेव्हा तुम्ही एक प्रकारे जोर मारूनच जस्ट टच केलेलं आहे. ज्यांच्या अंगात ताकद नाही ते सगळं चिकटून टाकतील. 8च्या ऐवजी 18 अंग चिकटायची. तर तिथे पुष्णेन महा म्हणजे सॅल्युटेशन टू द गिव्हर ऑफ स्ट्रेंथ. शब्द पण कुठे जपून वापरलेत. शक्ती देणाऱ्या त्या सूर्याला नमस्कार. आणि हे आसन करायला जरा शक्ती हवी,
म्हणून इथे ओम पुष्णेन्मा म्हटलेलं आहे. मणिपूर चक्र का? कारण का ते सेंटर सगळे तुम्ही टच करताय तर सेंटरला बॅलन्स केलेलं आहे तुम्ही म्हणून. आणि मग येता भुजंगासनात. तर भुजंगासनात जेव्हा तुम्ही वरती येताय तेव्हा स्वादिष्ठान चक्रावरती सगळ्यात जास्त स्ट्रेच येतो. स्वादिष्ठान चक्रावर लक्ष द्या. हिरण्यगर्भाय नमः. सॅल्युटेशन टू द कॉस्मिक गोल्डन सेल्फ. म्हणजे हिरण्यगर्भाला माझा नमस्कार असो. मग येता परत पर्वतासनात मरीचेन्मा, अश्वसंचालन, आदित्येन्मा, सवित्रेन्मा, अर्कायन्मा आणि भास्करायन्मा. हे थोडक्यात ही सगळी जी आसनं आहेत 12, त्याच्यात पहिली 7 आसनं करायची आणि पहिली 5 रिव्हर्स ऑर्डर मध्ये परत येतात. तर आपण सुरुवात करतो प्रणामासनाने, मग येतो हस्त उत्तानासनाने, मग पाद हस्तासनाने, मग अश्वसंचालन, पर्वतासन, अष्टांग नमस्कार झाली 7. मग रिव्हर्स पर्वतासन, अश्वसंचालन, पाद हस्तासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन. हे परत परत करत गेलं की प्रॅक्टिस होईल. ही नावं फक्त वेगवेगळी तुम्ही केलेले भरपूर वेळा, पण हे अशा पद्धतीने करायचं असतं हे आपण आत्ताच बघतोय. आता सूर्यनमस्कार झाला तसं चंद्र नमस्कार पण एक आहे. तर चंद्र नमस्कारात काय वेगळं आहे? सूर्य 12 पोझेस त्यांनी विचार करून घेतल्या. सूर्य सोलार सायकल जी आहे ती 12.25 वर्षाची आहे म्हणून 12 पोझेस. 12 आणि 12 24 पोझेस झाल्या म्हणजे एक राऊंड कंप्लीट झाली. दिवसाचे तास 24, वर्षाचे महिने 12, 12 नक्षत्र, झोडिएक सायन्स. त्यामुळे त्यांनी 12 पोझेस डेलिबरेटली ठेवल्या. पण चंद्र नमस्कारात 12 कसे चालतील? 14 हवे. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, 14. मग त्याच्यात चंद्रासन एक यायला पाहिजे. मग अश्वसंचालन जेव्हा तुम्ही करता, अश्वसंचालन हे जेव्हा तुम्ही करता या पायाने किंवा त्या पायाने, तेव्हा प्रत्येक वेळेला अश्वसंचालन केलं की मागे गेले. हा झाला तुमचा चंद्र, हे झालं चंद्रासन. म्हणजे जेव्हा तुम्ही वरती येता एकाच सूर्यनमस्कारात किंवा परत चंद्रासन. अश्वसंचालनात चंद्रासन म्हणजे 7 पोझेस खाली जायला, 7 पोझेस वरती यायला, म्हणजे झाले 14 पोझेस. तर चंद्र नमस्कार अश्वसंचालनात नंतर या पोझेस मध्ये ऍड केला की झाला चंद्र नमस्कार. तर चंद्र नमस्कार काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पण दाखवलेले आहेत, पण हे मी ज्या स्कूलमध्ये गेलो त्या स्कूलमध्ये चंद्र नमस्कार असा घेतला जातो. तर हे सगळं झालं सूर्यनमस्काराचं. तर आपण सर्वांनी आता हे सूर्यनमस्काराची एक राऊंड कंप्लीट करू. पहिले उजवा पाय मागे घेऊन आणि नंतर डावा पाय मागे घेऊन. हे झालं की आपण सूर्याची गोष्ट ऐकूया आणि मग पसायदानाने शेवट करूया. सूर्यनमस्कार करण्यासाठी जेंट्स अशोक हो, जेंट्स इकडे आणि लेडीज अशोक. लेडीज करेक्ट. ज्यांना करायचं बाकी सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. कुठले? ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. मग येतं ओम हिरण्यगर्भाय नमः. भुजंगासनात येतो तुम्ही. मग परत पर्वतासनात येतो आपण. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. आता आपण वेगळ्या पद्धतीने घेऊया परत. आता आपल्याला पहिले पाय मागे घ्यायचा आहे डावा. दुसरी राऊंड करतोय आपण. तर पहिले श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. डावा पाय मागे घ्या, श्वास घ्या, श्वास सोडा आणि तो बाहेर रोखून ठेवा. बहिर्कुंभक धरा आणि अष्टांग नमस्काराला या. श्वास घ्या, भुजंगासनात या.
श्वास सोडा, पर्वतासनात घ्या. आता उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, पाद हस्तासनात. श्वास घ्या, हस्त उत्तासनात. आणि परत प्रणामासनात. हे झालं आपलं सूर्यनमस्काराचे एक राऊंड. अशा 3 राऊंड म्हणजे 6 सूर्यनमस्कार तरी सुरुवात करा. मी बऱ्याच पेशंटना सांगतो 10-15 सूर्यनमस्कारांनी तरी सुरुवात करा. पण एक राऊंड म्हणजे 2 सूर्यनमस्कार झाले आपल्या भाषेतले. त्यामुळे अशा 3 राऊंड तरी कमीत कमी करा. 3 ते 12 राऊंड स्लो केल्यात तर स्पिरिच्युअल बेनिफिट, फास्ट केल्यात ओम राम ह्रीम रूम रेम रौम भ्र. आता हे तुम्ही त्यावेळेला म्हणू शकता बीज मंत्र. बस आता आपण शेवटची गोष्ट बघूया. जेव्हा मारुतीला जन्माला आले तेव्हा उगवता सूर्य होता ऑरेंज. त्याला वाटलं छान फळ आहे, मी खातो. उडी मारली. इंद्राला वाटलं आता काय खरं नाही, वज्र फेकलं, लागलं. वज्र हनुमान नाव पडलं. पण तेव्हा देवतांनी त्याला शाप पण दिला की हा सगळ्या ह्याच्या पावर विसरून जाईल. पवनपुत्र पावर विसरून जाईल आणि योग्य वेळी त्याला साक्षात्कार होईल. ते श्रीराम त्यांना आठवण करून देतात जेव्हा तिथे ब्रिज बांधून लंकेत जायचं असतं तेव्हा, सेतू बांधून. तर गोष्ट अशी की हे झाल्यानंतर मग तो थोडा मोठा होतो मारुती. तेव्हा शिकायला तर पाहिजे. मग शिकायला गुरु कोण? आता मारुती म्हणजे पवनपुत्र. मग गुरु कोण? तर सूर्यच. त्याला सूर्यच आवडतो पहिल्यापासून. मग तो सूर्यदेवाकडे जातो की मला जरा शिकवा. सूर्य काही लक्ष देत नाही. आधी देखता माझ्या वाटेल तो आलेला होता, आता काय खरं नाही. तो स्पीड मध्ये चाललेला असतो. मारुती काही पिच्छा सोडत नाही. मारुतीच असतो. तो पण पवनपुत्र, तो पण जोरात येतो. तो म्हणतो मला शिकवा शिकवा शिकवा. सूर्य म्हणतोय बघ मी तुझ्या करता काही थांबू शकत नाही. माझा हा स्पीड असा आहे. तू माझ्या मागे राहून तर काही शिकू शकणार नाही. मारुती म्हणतात नो प्रॉब्लेम, मी तुमच्या पुढे राहतो. मी तुमच्या पुढे राहतो म्हणजे पुढून जर त्याला शिकायचं असेल आणि सूर्याची गती जर फास्ट असेल तर मारुती असा 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 होणार. सूर्यनमस्कार तुम्ही जेव्हा करता तेव्हा असे 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 तुम्ही जाता आणि परत वरती येता. तेव्हा मारुती जसा सूर्याच्या पलीकडे चाललेला आहे उलटा आणि सूर्य पुढून आहे, त्या प्रकारे सूर्यनमस्काराच्या पोश्चर्स होत जातात. तर मारुती त्या पद्धतीने शिकायला सुरुवात केली. पण तू इतका अफाट बुद्धिमत्तेचा होता की एका आठवड्यातच सगळे वेद वगैरे शिकून झाले. फारच लवकर त्याचं अध्ययन संपलं. त्यांनी सूर्याला विचारलं की आता तुमची गुरुदक्षिणा काय? तर सूर्य म्हणाले गुरुदक्षिणा काही नको मला, तू ऑलरेडी सुपर फास्ट आहे त्यामुळे तुला फास्टच सगळं आलं. पण मारुती म्हणाल नाही नाही, मी तुम्हाला सूर्यनमस्कार घालतो. आणि त्यांनी सूर्यनमस्काराच्या रूपाने जी गुरुदक्षिणा दिली ती आपल्या विश्वाला त्यांनी देणगी दिली सूर्यनमस्काराच्या स्वरूपात, अशी कथा मानली जाते. तर त्याचा अर्थ आपण असा घेऊया की जो मारुतीला सूर्यनमस्कार करतो तिथे सूर्याला तो कृतज्ञतेने गुरुदक्षिणा अर्पण करत आहे. आणि सूर्याची एनर्जी जी आपल्यात ऑलरेडी आहे, आपल्या नकळतपणे कळतपणे ती आपण ऑर्गनाइज करतोय आणि आपल्या शरीराची सायकल सूर्याच्या सायकलला सिंक्रोनाइज करतोय, जेणेकरून आपण त्या परमात्म्यापर्यंत, आपल्या खऱ्या आयडेंटिटी पर्यंत, आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोचायला मदत होते. म्हणून शेवटचं नाव होतं भास्करायन्मा, जो आपल्याला मुक्तीच्या दरवाजापर्यंत घेऊन जाईल. पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत ओम गुणत्रयातीतः. आता गुणत्रयातीतः म्हणजे सत्व रज तम गुण ह्याच्या पलीकडचा तू कसा आहेस, तुझी खरी आयडेंटिटी काय आहे, गणक ऋषी सांगताय. तर ते आपण पुढच्या वेळेला बघूया. बराच सविस्तर उहापोह होणार आहे, त्याच्यात छान गोष्टी पण आहेत रामकृष्ण परमहंसाच्या. तर आता आपण बसायदानानी आता शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे सायदा नये. जे कळांची व्यक्कटी सांडो या सत्कर्मी रती वाढो. तूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो.